विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान यामधील पाठ क्रमांक 2 आरोग्य व रोग या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, फरक स्पष्ट करा. संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग. आता या ठिकाणी बघा, या प्रकारे आपण माहिती लिहू शकतो. संसर्गजन्य रोग याबद्दल आपण लिहिणार आहोत. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होण्याचा संभव असतो. दुसरा पॉइंट आहे, दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक यांद्वारे हे रोग पसरतात. तिसरा पॉइंट आहे, बाह्य गोष्टींमुळे हे रोग होतात. उदाहरणार्थ क्षय, कॉलरा, सर्दी, खोकला इत्यादी. आणि असंसर्गजन्य रोग याबद्दल आपण लिहू शकतो. रुग्णांपासून दुसऱ्या निरोगी माणसाला होण्याचा काहीही धोका नसतो. हे रोग कोणत्याही माध्यमाद्वारे संक्रमित होत नाही. आणि तिसरा पॉइंट आहे, आंतरिक गोष्टीमुळे हे रोग होतात. उदाहरणार्थ मधुमेह, कर्करोग, हृदयविकार इत्यादी. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 2, वेगळा शब्द ओळखा. अ. हिवताप, कावीळ, हत्तीरोग, डेंगू. या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे कावीळ. इतर आजार डासांमुळे होतात. पुढचा आहे आ. प्लेग, एड्स, कॉलरा आणि क्षय. वेगळा शब्द आहे एड्स. इतर जीवाणूजन्य रोग आहेत. प्रश्न क्रमांक 3, 1 ते 2 वाक्यात उत्तरे द्या. त्यातील अ. संसर्गजन्य रोग पसरवणारे माध्यम कोणकोणते? उत्तर आहे या प्रकारे. दूषित हवा, पाणी, अन्न किंवा कीटक व प्राणी यांसारखे वाहक आणि मानव ही सर्व संसर्गजन्य रोग पसरवणारी माध्यमे आहेत. दुसरा प्रश्न आहे, असंसर्गजन्य रोगांची पाठाव्यतिरिक्त कोणती नावे तुम्हाला सांगता येतील? या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे. दमा, मोतीबिंदू, किडनीचे रोग, संधिवात, वृद्धत्वात होणारा स्मृतिभ्रंश, उच्च रक्तदाब, अर्धशिशी किंवा मायग्रेन इत्यादी. पुढचा प्रश्न आहे, मधुमेह, हृदयविकार यांची मुख्य कारणे कोणती? उत्तर, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, अतिरिक्त मानसिक ताणतणाव, संप्रेरकांचे अनियमित स्रवणे इत्यादी मधुमेह, हृदयविकार यांची मुख्य कारणे आहेत. प्रश्न क्रमांक 4, तर काय साध्य होईल किंवा तर काय टाळता येईल किंवा तर कोणत्या रोगांना आळा बसेल? त्यातील अ. पाणी उकळून व गाळून पिणे. उत्तर, काय साध्य होईल? पाणी स्वच्छ व निर्जंतुक होईल. काय टाळता येईल? तर संसर्गजन्य रोग. आणि पुढचा आहे, कोणत्या रोगांना आळा बसेल? तर कावीळ, अतिसार, पटकी, विषमज्वर. पुढचं, धूम्रपान, मद्यपान न करणे. काय साध्य होईल? तर शरीरातील अवयव, फुफ्फुसे, यकृत स्वस्थ राहील. काय टाळता येईल? तर असंसर्गजन्य रोग. आणि कोणकोणत्या रोगांना आळा बसेल? तर कर्करोग आणि हृदयविकार. पुढचं, नियमित संतुलित आहार घेणे व व्यायाम करणे. काय साध्य होईल? तर शरीर निरोगी तसेच वजन संतुलित राहील. काय टाळता येईल? तर संसर्गजन्य रोग. आणि कोणत्या रोगांना आळा बसेल? तर हृदयविकार आणि मधुमेह. पुढचा प्रश्न आहे, रक्तदानापूर्वी रक्ताची योग्य प्रकारे तपासणी केली. काय साध्य होईल? तर रोगाचे निदान होईल. काय टाळता येईल? तर रक्तामार्फत पसरणारे रोग. आणि कोणत्या रोगांना आळा बसेल? तर HIV, डेंगू आणि हत्तीरोग. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5, परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे द्या. परिच्छेद वाचणार आहोत. या प्रकारचा परिच्छेद आहे. गौरव 3 वर्षाचा आहे. तो व त्याचे कुटुंबीय साधारण वसाहतीत राहतात किंवा झोपडपट्टीत राहतात. सार्वजनिक शौचालय त्याच्या घराजवळच आहे. त्याच्या वडिलांना मद्यपानाची सवय आहे. त्याच्या आईला संतुलित आहाराचे महत्त्व नाही. या संदर्भातील प्रश्न आहे या प्रकारे. वरील परिस्थितीत गौरवला कोणकोणते आजार उद्भवू शकतात? उत्तर आहे, वरील परिस्थितीत गौरवला विषमज्वर, कर्करोग, मधुमेह, अतिसार, कावीळ इत्यादी आजार उद्भवू शकतात. पुढचा प्रश्न आहे, त्याला किंवा त्याच्या पालकांना तुम्ही काय मदत कराल? उत्तर,
त्याला व त्याच्या पालकाला स्वच्छतेचे व व्यायामाचे महत्त्व पटवून देऊन त्याच्या अभावाने होणाऱ्या आजारांबद्दल जागरूकता निर्माण करू. पुढचा प्रश्न आहे, गौरवच्या वडिलांना कोणता आजार होण्याची शक्यता आहे? उत्तर, गौरवच्या वडिलांना यकृताचे व किडनीचे आजार तसेच कर्करोग होण्याची शक्यता आहे. प्रश्न क्रमांक 6, खालील रोगांवरील प्रतिबंधात्मक उपाय लिहा. पहिला आजार आहे डेंग्यू. डेंग्यू या रोगांवरील प्रतिबंधात्मक उपाय: उद्रेकग्रस्त गावात शीघ्र ताप सर्वेक्षण करणे. दुसरं, हिव तापासाठी रक्त नमुने गोळा करणे व त्याची तपासणी करणे. तिसरं, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे. पुढचं, एडिस डासांची पैदास मानवनिर्मित टाक्यात होते म्हणून स्वच्छ पाणी झाकून ठेवणे म्हणजेच एडिस डासांची पैदास होणार नाही. आणि पुढचं, आरोग्य शिक्षण देणे. पुढचा रोग आहे कर्करोग. कर्करोग या रोगांवरील प्रतिबंधात्मक उपाय: पहिलं, तंबाखू नियंत्रण परित्याग करणे. दुसरं, मद्यपान सोडणे. तिसरं, संतुलित व पौष्टिक आहार घेणे. पुढचं, व्यायाम करणे व स्थूलपणा टाळणे. पुढचं, आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवणे. आणि शेवटचं, अवयवांचे वा शरीराचे स्वपरीक्षण करणे. पुढचं आहे एड्स. एड्स या रोगांवरील प्रतिबंधात्मक उपाय: पहिलं, सलूनमध्ये दाढी करून घेताना नवीन ब्लेड वापरले आहे का याची खात्री करून घ्यावी. दुसरं, अंगावर गोंदवून घेताना नवीन सुया वापरल्या जातील याकडे लक्ष द्यावे. तिसरं, रक्त घेण्यापूर्वी ते HIV संक्रमित नसल्याची खात्री करून घ्यावी. पुढचं, इंजेक्शन घेण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन सिरिंज आणि सुईचा वापर करावा. पुढचं, लैंगिक संबंध ठेवताना योग्य ती सावधगिरी बाळगावी. आणि पुढचा पॉइंट आहे, लैंगिक शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करावी. प्रश्न क्रमांक 7, महत्त्व स्पष्ट करा. अ, संतुलित आहार. उत्तर, ज्या आहारात सर्व पोषक द्रव्यांचा समावेश योग्य त्या प्रमाणात असतो अशा आहाराला संतुलित आहार असे म्हणतात. संतुलित आहार असेल तर कुपोषण होत नाही, रोगप्रतिकार शक्ती वाढते. संतुलित आहाराने वजन नियंत्रित राहून अनेक आजारांना आळा घालता येतो. पुढचं आहे व्यायाम, योगासने. उत्तर, शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. व्यायाम करणाऱ्या व्यक्तीचे शरीर व मन निरोगी राहते. नियमित व्यायाम करणाऱ्यांची ऊर्जा पातळी चांगली असते व ते उत्तम कार्यक्षमतेने काम करू शकतात. पुढचा पॉइंट आहे, शरीरातील चयापचय क्रिया उत्तम चालत असते. व्यायामाने व्यक्तीची हाडेही मजबूत असतात. व्यायाम करणाऱ्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली असते. प्रश्न क्रमांक 8, यादी करा. त्यातील अ, विषाणूजन्य रोग: अतिसार, इबोला, कांजण्या, गालफुगी, घटसर्प, चिकनगुनिया, डांग्या खोकला, डेंग्यू, ताप, धनुर्वात, स्वाईन फ्लू, देवी, गोवर, रुबेला, पोलिओ, रॅबिन, एड्स आणि हिवताप. ही सर्व रोग विषाणूजन्य रोग आहेत. दुसरा आहे जीवाणूजन्य रोग: विषमज्वर, पटकी, धनुर्वात, डांग्या खोकला, क्षयरोग, कुष्ठरोग, न्यूमोनिया, प्लेग. पुढचा आहे कीटकांमार्फत पसरणारे रोग. उत्तर, चिकनगुनिया, डेंग्यू, मलेरिया, झिका व्हायरस, प्लेग, मुडदूस, हत्ती रोग आणि पिवळा ताप. पुढचा प्रश्न आहे अनुवांशिकतेने येणारे रोग. उत्तर आहे सिकल सेल, ॲनिमिया, सिस्टिक फायब्रोसिस, मार्फन सिंड्रोम, हेटिंग्टन्स रोग, हृदयरोग, उच्च रक्तदाब, कर्करोग, स्थूलत्व, मधुमेह. प्रश्न क्रमांक 9, कर्करोगावरील आधुनिक निदान व वैद्यकीय उपचार पद्धतीविषयी माहिती लिहा. उत्तर, कर्करोगाचे निदान करण्यासाठी पुढील पद्धती वापरतात: टिश्यू डायग्नोसिस, CT स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी इत्यादी या तंत्राचा वापर करून कर्करोगाचे निदान करण्यात येते. उपचारांमध्ये रसायनोपचार, किरणोपचार, शल्यचिकित्सा या पद्धती जास्त प्रमाणात वापरल्या जातात. त्याचबरोबर रोबोटिक सर्जरी, लॅप्रोस्कोपी सर्जरी अशा उपचार पद्धती देखील आहेत.
पुढचा प्रश्न आहे, तुमच्या घरी असणाऱ्या औषधांची नावे व त्यातील घटक व त्यांची यादी करा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या घरी असणाऱ्या औषधांची नावे या प्रकारे आहेत आणि त्यातील घटक सुद्धा या ठिकाणी या प्रकारे दिलेले आहेत. अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक 2 आजार व रोग या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.